मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल घडली असून तब्बल 4 माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। हे सर्व माजी आमदार लवकरच मुंबईत एका विशेष कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतेय। या घडामोडीमुळे सांगलीतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। यासोबतच भाजपामधील काही प्रमुख नेत्यांनीही अजितदादांकडे पाठ फिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे। या 4 माजी आमदारांमध्ये शिराळ्याचे शिवाजीराव नाईक, आतिराव घोरपडे, आटपीडचे राजेंद्र अण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा समावेश आहे। या सर्वांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध पक्षातून निवडणूक लढवली असून अनेकदा बंडखोरीची भूमिका देखील घेतली होती। या नेत्यांसोबतच आटपाडीतील भाजपाचे आमदार, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील आणि जतमधील अपक्ष आमदार मनगोड रवी पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते। या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील अजित पवार यांच्या गटाची ताकद अधिक मजबूत होणार आहे। विशेषतः ग्रामीण भागातील सत्तास्थानांवर याचा मोठा प्रभाव पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। इस्लामपूर मतदारसंघाचे माजी उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली असून ते जिल्ह्यातील नाराज नेते कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून पक्षात आणण्याचे काम करत आहेत। दरम्यान शिराळ्यांचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची भूमिका अद्याप स्पष्ट आहे। ते सध्या शरद पवार गटात असले तरी अजित पवार यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे ते कोणत्या गटात राहणार हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत। भाजपामधून नाराज झालेल्या नेत्यांसाठी हा गट आता आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।